नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला आपलं स्वागत। आता मी चेन्नईच्या ए चिदंबरम म्हणजे चेपॉकच्या बाहेरनं बोलतो आहे। भारताने आत्ता झिम्बाब्वेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे, त्यामुळे सर्व खुश आहेत तिथे आणि असायलाच पाहिजेत। कारण आज सकाळी टेन्शन होतं वेगवेगळ्या कारणांकरता। वेस्ट इंडिजचं काय होतं अहमदाबादमध्ये, ते वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेकडनं हरल्यामुळे नेट रन रेट गेलं आहे आणि आपल्याला फक्त दोन्ही सामने जिंकायचे। त्यातला पहिला सामना तर आपण जिंकला आहे, आता दुसरा बाकी आहे तो वेस्ट इंडिजचा कलकत्त्याला होईल तो 1 मार्चला। आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण चांगला संघ निवडला। संजू सॅमसनला घेतलं संघात, अक्षर पटेलला पुन्हा संघात घेतलं, त्यामुळे संघाचा जो बॅलन्स होता तो चांगला झाला। लेफ्ट राईट कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला बॅटिंग करता आली, त्यामुळे सिकंदर रझाला बॉलिंग ऑप्शन्स लिमिटेड पडले, कारण तो ऑफस्पिन गोलंदाजीने सुरुवात करायचा ती त्याला करता आली नाही आणि संजू सॅमसनने त्याची स्फोटक खेळी छोटीशी का होईना पण उत्तम सुरुवात दिली, त्यामुळे अभिषेक शर्माला कॉन्फिडन्स आला। आपल्या 3 बॅट्समननी 150च्या स्ट्राईक रेटने तर तिघांनी 200च्या स्ट्राईक रेटने रन्स केल्या। सगळं व्यवस्थित झालं मी म्हणेन, पण 256 रन्सचं टार्गेट झिम्बाब्वे करूच शकणार नाही हे आपल्याला माहिती असताना आपण बॉलिंगमध्ये थोडेसे प्रयोग करून घ्यायला पाहिजे होते असं मला वाटतं। कारण आपण आता खेळणार होतो वेस्ट इंडिजची। वेस्ट इंडिजने बघाल तर तुम्ही अशी धुळाई केली आहे, सिकंदर रझाची केली, इव्हन आजसुद्धा त्यांनी केशव महाराजची केली, तर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती यांनी आज ज्या धावा दिल्या आणि मुख्य जी वीक लिंक आहे ती म्हणजे शिवम दुबे अशा खोऱ्याने धावा देतो आहे। तर शिवम दुबेच्या गोलंदाजीकरता काय क्षेत्ररक्षण असावं, म्हणजे तुम्ही आज झिम्बाब्वेचे समोर समजू नका, तो याच्या समोर आहे समजा शाय होप आहे, तो हेटमायर आहे किंवा होल्डर आहे, हे फलंदाज समजून तुम्ही जर का त्याचा सराव केला असतात तर मला वाटतं जास्त चांगलं झालं असतं। कारण 256 धावांचं तुम्हाला पाठबळ होते प्रयोग करून बघायला, पण आपण तसं केलं नाही। तेवढीच मला एक खंत आहे, बाकी आज जिंकलो आहे। आता उपांत्य फेरीचा दरवाजा एका पावलावर येऊन ठेपला आहे। आता मी उद्या इथून कलकत्त्याला जाईन, कलकत्त्याला वेगवेगळी मजा बघू आपण, कलकत्त्याची छान ठिकठिकाणं बघू आपण, बेलूर मठला जाऊ आणि बरीच ठिकाणं आहेत तिकडे बघू। 2 दिवस आहेत सामन्याला, भेटू आता कलकत्त्याला। बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा। धन्यवाद।